कधी कधी आपल्या मैत्रीमध्ये किंवा नात्यांमध्ये आपण लोकांच्या अशा आहारी जातो की आपलं अस्तित्व आहे की नाही माहीत नाही, आणि ते मग आपल्याला रिमोट कंट्रोल करतात. कधी चांगलं म्हणतात आणि तेच त्यांच्या व्हॅलिडेशनसाठी आपण थांबलेलो असतो. ते म्हणालेलं तू फार छान दिसतेस की मग आपल्याला फार आनंद होतो, आणि त्यांनी जर अपमान केला तर आपल्याला फार ठेच पोचते इथे, नाही का? मग आपण काय करतो ना, आपल्या भावनांचा रिमोट ना त्यांच्या हातात देतो. कोणाच्या आहारी जाणं म्हणजे काय? स्वतःला विसरून जाणं, स्वतःची स्वतंत्र बुद्धी आहे ती सोडून देणं, आणि आपल्या सुखाचा किंवा दुःखाचा रिमोट त्यांच्या हातात देणं. मला सुखी करायचं काम तुमचं आहे, मला दुःखी करायचं काम तुमचं नाही, पण तुम्ही करतच आहात. रिमोट कंट्रोल ना AC साठी चांगलं असतं, रिमोट कंट्रोल ना TV साठी चांगलं असतं, पण रिमोट कंट्रोल आयुष्यासाठी फार वाईट असतो. कारण लोक ना आपल्या भावनांची फार खेळ खेळत असतात नेहमी. म्हणून आपल्याला आपल्या आयुष्याचा रिमोट कंट्रोल स्वतःच्या हातात घेणं फार गरजेचं आहे.